छत्रपती संभाजीनगरचे राहुल अवताडे 4 ऑगस्टला हर्सुल पोलिसात तक्रार दाखल करतात। तक्रारीमध्ये त्यांनी आपला भाऊ आणि संघटनेचा शहराध्यक्ष सचिन अवताडेचा बेपत्ता असल्याची माहिती दिलेली। दरम्यान 12 ऑगस्टला अहिल्यानगरच्या गोदावरी नदीच्या तीरावर सचिनचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडतो। त्याच्या मानेवर चाकूने वार केल्याचे निशाण होते, त्यामुळे त्याची हत्या करून नदीत फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो। पोलिसांकडून वेगाने तपासाची सूत्र फिरवली गेली आणि 17 तारखेला मुख्य आरोपींना अटक करण्यात आली। प्रेम संबंधामध्ये अडथळा असल्याने त्याची हत्या करण्यात आली आहे। याच संघटनेची महिला प्रदेशाध्यक्ष भारती दुबे पाटील आणि तिच्या 2 साथीदारांचा समावेश आहे। पण सचिन भारतीच्या प्रेम संबंधामध्ये काय अडथळा निर्माण करत होता, त्याचं आणि भारतीचं काय नातं होतं, हत्येच्या रात्री तिच्या फ्लॅटवर नक्की काय घडलेलं होतं, संपूर्ण माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्हा राजकीय दृष्ट्या मोठा महत्त्वाचा। इथल्या अनेक तरुणांनी स्थानिक पातळीवर संघटनाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली आहे। त्यातच एक आहेत अशोक वाघ पाटील। काही वर्षापूर्वी त्यांनी आपल्या संघटनेची स्थापना केली। त्यांच्या या संघटनेत शहराध्यक्ष म्हणून सचिन पुंडलिक अवताडे हा 32 वर्षाचा तरुण काम करत होता। त्याचं शिवनेरी कॉलनीमध्ये घर होतं। शेती आणि प्लॉटिंग हा त्याचा व्यवसाय। जवळपास 4 वर्षापूर्वी त्याची भारती दुबे पाटील नावाच्या महिलेशी ओळख झाली। ती विवाहित होती, पण मागच्या अनेक वर्षापासून पतीपासून विभक्त राहायची। एका अपार्टमेंटमध्ये तिचा फ्लॅट होता। ती सुद्धा संघटनेमध्ये काम करायची। तिला संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती। सचिन आणि भारती एकाच संघटनेत काम करत असल्याने ते एकमेकांच्या संपर्कात आले, ज्यानंतर त्यांच्यामध्ये वारंवार भेटीगाठी होऊ लागल्या। त्यातूनच त्यांची ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि मैत्रीतून अनैतिक संबंधाला सुरुवात झाली। माध्यमांमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार भारती ही सचिन सोबत गेल्या 4 वर्षापासून संबंधात होती, पण त्याच्या व्यतिरिक्त तिचे इतरही काही पुरुषांशी संबंध होते, ज्याला सचिनचा विरोध असायचा। याच कारणावर तो वारंवार तिच्याशी वाद घालत होता। 30 जुलैला सचिन आपल्या दुचाकीवरून भारतीच्या फ्लॅटवर गेला। त्याने पार्किंगमध्ये आपली दुचाकी लावली आणि दुपारी भारतीच्या 4 चाकी गाडीने ते दोघं जालन्याच्या एका लग्न समारंभात गेले। समारंभ पार पडल्यानंतर संध्याकाळी संभाजीनगरमध्ये ते परत आले। त्यांनी कॅनेट मधल्याच एका वाईन शॉप मधून दारू खरेदी केली। तिथून ते दोघं भारतीच्या फ्लॅटवर गेले। काही वेळाने तिथे दुर्गेश मदन तिवारी नावाचा आणखीन एक तरुण आला। तो खुलादाबाद तालुक्यातील बडद गावचा राहणारा होता। माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भारती लोकांना त्याची ओळख करून देताना तो आपला मामे भाऊ आहे असं सांगायची, तर स्थानिक सूत्राकडून असं सांगण्यात आलं की तो तिच्या मावस भावाचा मुलगा होता। पण पुढे सचिन, भारती आणि दुर्गेश तिघं दारू पिण्यासाठी बसले। त्यानंतर मध्यरात्री भारतीने अफरोज खानला सुद्धा बोलावून घेतलं। अफरोज हा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो। याच व्यवसायातून त्याची आणि भारतीची मैत्री झालेली। 30 आणि 31 जुलैच्या रात्री हे 4 जण फ्लॅट क्रमांक 201 मध्ये दारू पिले। दरम्यान भारती आणि सचिन यांच्यात वाद झाला। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनने पुन्हा भारतीकडे इतर पुरुषांशी संबंध न ठेवण्याचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला। त्यातूनच या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली। हा वाद इतका वाढला की हाणामारीपर्यंत गेला। भारती, दुर्गेश आणि अफरोजने सचिनला बेदम मारहाण केली आणि त्याच्या गळ्यावर चाकूनं वार करत त्याला कायमचं संपून टाकलं। सचिनचा खून केल्यानंतर आता त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं गरजेचं होतं। 31 जुलैच्या पहाटे या तिघांनी एका प्लास्टिकच्या ताडपत्रीमध्ये सचिनचा मृतदेह गुंडाळला आणि अफरोजच्या 4 चाकी गाडीमध्ये टाकला। तिथून ते गाडी घेऊन 55 किलोमीटर दूर असलेल्या पैठणला गेले।
गोदावरी नदीच्या पुलावर त्यांची गाडी थांबली आणि पुलावरून मृतदेह खाली पाण्यात फेकण्यात आला। त्यानंतर भारती आणि दुर्गेश एका दिशेने तर अफरोज वेगळ्या दिशेने फरार झाले। दुसऱ्याच दिवशी सचिन घरी न आल्यामुळे त्याच्या पत्नीला चिंता सतावत होती। त्यांनी त्याबद्दल आपले धीर राहुल अवताडे यांना सांगितलं। सुरुवातीला राहुल यांना वाटलं की आपला भाऊ संघटनेच्या कामानिमित्त अशोक वाघ यांच्या सोबत गेला असेल, पण यापूर्वी सुद्धा तो त्यांच्या सोबत 4-4 दिवस महाराष्ट्रभर फिरलाय, त्यामुळे तो 1-2 दिवसात परत घरी येईल असं त्यांना वाटलं। पण सचिन काही घरी आलाच नाही। त्यामुळे 4 तारखेला त्यांनी अशोक वाघ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सचिन घरी परतला नाहीये, तो तुमच्या सोबत आहे का अशी विचारणा केली, पण त्यांनी याबाबत नकार दिला। तर राहुल यांना चिंता वाटायला लागली। त्यामुळे त्यांनी 4 ऑगस्टला हर्सुल पोलीस स्थानकामध्ये आपल्या भावाची बेपत्ता असल्याची तक्रार दिली। राहुल अवताडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सचिन अवताडे यांचा शोध सुरू झाला। याच दरम्यान 13 ऑगस्ट रोजी अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील गोदावरी नदीजवळ त्यांचा मृतदेह सापडला होता आणि तो कुजलेल्या अवस्थेमध्ये होता। त्याच्यावर चाकूने वार करण्यात आलेले होते। तसेच त्या मृतदेहाची ओळख पटवणं देखील अवघड जात होतं। पोलिसांनी मृतदेहाची अवस्था पाहून जागेवरच त्याचे शवविच्छेदन केले आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। तोपर्यंत एक बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती शेवगाव पोलिसांनी हर्सुल पोलिसांना दिली। त्याच आधारावर राहुल अवताडे शेवगावला गेले। तिथे मृतदेहाच्या मानेवर डाव्या बाजूने भक्ती आणि हातावर सचिन नावाचा टॅटू असल्याचं कळालं। त्यावरून मृतदेह सचिन अवताडेचा होता हे स्पष्ट झालं। पण सचिनचा खून कोणी केला याचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं होतं। दरम्यान राहुल अवताडेला सचिन आणि भारतीचा मित्र असलेला प्रशांत महाजन यांनी सांगितलं ते दोघे 30 जुलैला जालन्याला एका लग्न समारंभात गेले होते। राहुलने ही माहिती पोलिसांना दिली। त्याच आधारावर भारतीच्या फ्लॅटच्या आसपास सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे आहे ते तपासण्यात आलं। जवळपास 80 सीसीटीव्ही फुटेजेस तपासल्यानंतर भारती, दुर्गेश, अफरोज एका ताडपत्रीमध्ये मृतदेह घेऊन जाताना दिसले। तसंच 31 जुलैपासून ती आपल्या फ्लॅटवर परतली नसल्याचं सुद्धा समोर आलं। आता हे स्पष्ट झालं होतं की भारतीनेच आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने सचिन अवताडे याची हत्या केली होती। आता या आरोपींचा शोध बाकी होता। 16 ऑगस्टला पोलिसांना खबर लागली की भारतीने आपल्या एका मित्राला कॉल केलाय। त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राची चौकशी केली आणि त्याच्याकडून संबंधित मोबाईल क्रमांक घेऊन तो ट्रेस केला। तर बुलढाणा जिल्ह्यातील लोकेशन त्यांना मिळालं। 16 तारखेला रात्री पोलिसांनी त्या गावात जाऊन भारती आणि दुर्गेशला ताब्यात घेतलं। तिच्या एका नातेवाईकाच्या शेतात ते लपून बसले होते। तर अफरोज खान हा अद्यापही फरार असून तो काही दिवसापूर्वीच चिकलठाण्याच्या वाहन खरेदी विक्री बाजारात असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे। सध्या त्याचा शोध सुरू आहे। दरम्यान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ पाटील आणि सचिनचा भाऊ राहुल अवताडेंनी फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, तसंच प्रकरणाची CID मार्फत चौकशी करून त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे। सध्या शेवगाव पोलीस या प्रकरणाचा अधिकच तपास करत आहेत। तर भारती दुबे पाटील आणि दुर्गेश मदन तिवारीला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे अशी माहिती देखील समोर आली होती। तर अफरोज खानचा शोध अजूनही सुरू आहे। आता या प्रकरणात आणखीन कुठली माहिती समोर येते हे मी माझ्या व्हिडिओत तुम्हाला ह्याच्या पुढे सांगतच राहील। त्यामुळेच सांगत असते की व्हिडिओवर आले की व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन अपडेट्स टाकत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही। तर या संपूर्ण घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुमचे काय म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।